नमस्कार. चला, आज आपण एका शापित कुटुंबाची कहाणी पाहूया. ही एक अशी गोष्ट आहे जी द्वेषाच्या एका लहानशा ठिणगीने सुरू होते, पण बघता बघता 4 पिढ्यांपर्यंत वणव्यासारखी पसरते आणि शेवटी संपूर्ण कुटुंबाला आपल्याच पापांच्या राखेत मिसळून टाकते. चला तर मग या विनाशाच्या मुळाशी जाऊया. हे जे वाक्य आहे ना, हे या संपूर्ण कहाणीचं सार सांगतं. हे फक्त शब्द नाहीत, तर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणाऱ्या पापाच्या वारशाची जणू काही भविष्यवाणीच आहे. असं वाटतं की नियतीने त्यांच्या विनाशाचा नकाशा आधीच तयार करून ठेवला होता. तर ह्या सगळ्या गोष्टीच्या मुळाशी आहेत 2 सख्खे भाऊ, चौट्या आणि खवट्या. रक्ताचं नातं असूनही त्यांच्यात कायम 36चा आकडा होता आणि त्यांच्या याच तुटलेल्या नात्यातून एका अशा शापाचा जन्म झाला जो येणाऱ्या कित्येक पिढ्यांना गिळंकृत करणार होता. मग प्रश्न हा आहे की या सगळ्या विनाशाची ठिणगी पडली तरी कुठे? तर ती पडली एका चुकीच्या नात्यात आणि त्यातून जन्मलेल्या संघर्षात, ज्यामुळे कुटुंबात कायमची फूट पडली. गोष्ट अशी झाली की खवट्याने आपल्याच मेहुणीसोबत म्हणजे आयघातलीसोबत संबंध ठेवले आणि लग्नाआधीच तिला गर्भवती केलं. आता हे सत्य जेव्हा त्याचा भाऊ चौट्याला कळलं तेव्हा तो संतापाने लाल झाला आणि त्याने खवट्या आणि आयघातलेल्या घरातून हाकलून दिलं. त्या एका क्षणात घेतलेल्या निर्णयाने कुटुंबात एक अशी दरी निर्माण केली जी पुढच्या अनेक पिढ्यांच्या रक्तानेही भरली नाही. घरातून हद्दपार झाल्यावर खवट्या आणि आयघातली मादरदेश नावाच्या एका नवीन शहरात स्थायिक झाले. तिथे त्यांना एक मुलगा झाला आणि त्याचं नाव ठेवलं आईजवत. पण कुणाला माहीत होतं की या नावातच त्याच्या भविष्याची काळी छाया दडलेली होती. आणि इथूनच गोष्ट दुसऱ्या पिढीकडे वळते. वडिलांनी केलेल्या चुकीचा वारसा आता मुलाकडे आला होता, पण तो अधिक भयंकर आणि विकृत स्वरूपात. कुटुंबातला भ्रष्टाचार आता एका अशा पापाकडे वळला ज्याने नात्यांची पवित्रता पार धुळीला मिळवली. आईजवतच्या आयुष्याची कहाणी तर आणखीनच भयंकर आहे. बघा, पापाचं चक्र कसं वेगाने फिरलं. वयाच्या 18व्या वर्षी त्याला स्वतःच्या आईबद्दलच अनैतिक आकर्षण वाटू लागलं आणि या पापी संबंधातून त्याची आई गर्भवती राहिली. हे सत्य वडील खवट्याला कळताच त्याने आपल्याच पत्नीची हत्या केली. आईच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आईजवतने आपल्या वडिलांना ठार मारलं आणि तिथून पळून गेला. पण पाप कधीच पाठ सोडत नाही का? अनेक वर्षांनी त्याचा भूतकाळ समोर आला आणि त्याने आत्महत्येने आपलं जीवन संपवलं. आपल्या पापांपासून दूर पळून जाण्यासाठी आयजवतने लव्हेंडरपूर नावाच्या शहरात एक नवीन आयुष्य सुरू करण्याची केविलवाणी धडपड केली. तिथे त्याने आयविजवली नावाच्या मुलीशी लग्न केलं आणि त्यांना एक मुलगी झाली. तिचं नाव ठेवलं भाकरचोदी. पण त्याचा भूतकाळ त्याची सावली बनून त्याच्यासोबतच होता. जेव्हा त्याने पत्नीसमोर आपल्या सगळ्या पापांची कबुली दिली तेव्हा तिने घाबरून त्याला आणि मुलीला सोडून दिलं. एकटेपणाचा आणि पापाचा हा भार त्याला असह्य झाला आणि आयजेबतने आपलं जीवन संपवलं. आता आपण येतो तिसऱ्या पिढीकडे. इथे कुटुंबाचा तो हिंसक आणि भ्रष्ट वारसा एका नवीन, अधिक कपटी आणि भयानक रूपात समोर येतो. आणि तो वारसा उतरला एका अशा व्यक्तीमध्ये जिच्याकडून लोकांना जीवनाची अपेक्षा होती. आईजवतची मुलगी भाकरचोदी मोठी होऊन डॉक्टर बनते, पण हा पांढरा कोट फक्त एक मुखवटा होता. आतमध्ये ती एक शैतान होती. उपचारांच्या नावाखाली ती आपल्या रुग्णांना हळूहळू मृत्यू देत होती. तिची कृत्य इतकी भयंकर होती की ते संपूर्ण रुग्णालयच मृत्यूपंथाला लागलं आणि लोकांनी त्याला शापित समजून कायमचं सोडून दिलं. ही ओळ तिच्या दुहेरी आयुष्याचं अगदी अचूक वर्णन करते. एका बाजूला जीवन देणारी डॉक्टर आणि दुसऱ्या बाजूला त्याच जीवांना घेणारी राक्षसी. तिच्यातली ही दुष्टता तिच्या वारसातूनच आली होती. आणि आता या कहाणीतला सगळ्यात मोठा, सगळ्यात धक्कादायक ट्विस्ट येतो. हा खुलासा या कथेच्या सगळ्या विखुरलेल्या धाग्यांना एकत्र जोडतो आणि कुटुंबाच्या विनाशाचं खरं चित्र आपल्यासमोर आणतो. एक क्षण विचार करा. एक डॉक्टर जी गुप्तपणे हत्या करते, तिची खरी ओळख काय असेल? या प्रश्नाच्या उत्तरातच या कुटुंबाच्या इतिहासातलं सर्वात मोठं रहस्य दडलेलं आहे. आणि ते धक्कादायक सत्य हे आहे, ती खुनी डॉक्टर भाकरचोदी म्हणजेच बागडबुल्ली होती. होय, तीच बागडबुल्ली जी चौट्याचा मुलगा भरव्याची पत्नी होती. आता हे जरा नीट समजून घ्या. ज्या खवट्याला घराबाहेर काढलं होतं त्याचीच नात त्याच्याच भावाच्या घरात सूड म्हणून आली होती. सूड घेण्यासाठी की कदाचित नियतीनेच हा खेळ रचला होता? म्हणजे विचार करा, ज्या 2 भावांमधल्या भांडणाने कुटुंबाच्या 2 फांद्या वेगळ्या झाल्या होत्या, त्या आता नकळतपणे विवाह, कपट आणि हत्येच्या वेलींनी पुन्हा एकदा एकमेकांत गुंतल्या होत्या. भाकरचोदीच्या रूपातील बागडबुल्ली आपल्या बापाचा शाप आणि सूड घेऊन त्याच घरात परतली होती जिथून तिच्या आजोबांना हकलून देण्यात आलं होतं. आता आपण पोहोचलो आहोत या कहाणीच्या शेवटच्या टप्प्यात,
जिथे हा शाप पूर्णत्वास येतो. दोन कुटुंबांचे हे विचित्र मिलन संपूर्ण वंशाच्या अंतिम विनाशाचं कारण ठरतं. बागडबुल्ली आणि भरव्याला 2 मुलं होतात, गरम चोटली आणि चोतन बुल्ल्या. आणि इथे इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करतो. पापाची तीच काळी सावली पुन्हा एकदा कुटुंबावर पडते. ज्या पापाने दुसऱ्या पिढीला कलंक लावला होता, तेच पाप चौथ्या पिढीत परत येतं. सख्या भाऊ बहिणीमध्ये अनैतिक संबंध निर्माण होतात आणि गरम चोटली आपल्याच भावाच्या मुलामुळे गर्भवती राहते. कुटुंबाच्या विनाशाचं चक्र आता पूर्ण झालं होतं. तब्बल 4 पिढ्या. एका कुटुंबाला स्वतःच्याच पापांच्या ओझ्याखाली दबून नष्ट होण्यासाठी 4 पिढ्या लागल्या. एका किरकोळ भांडणाने सुरू झालेली गोष्ट 4 पिढ्यांनंतर संपूर्ण विनाशात संपली. हे विनाशाचं चक्र कसं फिरलं ते बघा. भावांच्या भांडणातून शापित वंशाची निर्मिती झाली. मुलाच्या पापाने तो शाप अधिक गडद केला. मग मुलीच्या कपटाने तो शाप पुन्हा मूळ कुटुंबात आणला. आणि चौथ्या पिढीतील पापाने त्या कुटुंबाचा पूर्णपणे अंत केला. जेव्हा बागडबुल्लीला कळतं की तिची मुलगी तिच्याच मुलामुळे गर्भवती आहे, तेव्हा तिच्या डोळ्यासमोर तिच्या स्वतःच्या पापांपासून ते तिच्या आजोबांपर्यंत सर्वांचे पाप उभे राहतात. पिढ्यानपिढ्यांच्या पापांचं हे ओझं ती सहन करू शकत नाही. तिचं मानसिक संतुलन पूर्णपणे ढासळतं आणि ती पोलिसांसमोर आपल्या सर्व गुन्ह्यांची कबुली देते. आणि याच कबुली जबाबासोबत या शापित कुटुंबाची काळी कहाणी संपते. ही कहाणी ऐकल्यावर एक प्रश्न नक्कीच मनात येतो. या कुटुंबाचा विनाश त्यांच्या नशिबातच लिहिला होता की प्रत्येक पिढीने घेतलेले निर्णयच त्यांच्या अंताला कारणीभूत ठरले? यावर नक्की विचार करा.